आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही नाही, आम्हाला अशा मॉडेल्स नकोय। आम्हाला एक अशी मॉडेल दाखवा जिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत असेल। म्हणजे तिचे कपडे छोटे असले तरी तिच्या चेहऱ्यावरून तिचे संस्कार कळतील। अशी एक कॉन्फिडंट मॉडेल आमच्या समोर उभी करा, कारण मला काहीही करून ही कॉम्पिटिशन जिंकायचीच आहे। चला, ही फालतू मोलकरीण स्वतःच या कॉन्टेस्टसाठी नाही म्हणली म्हणजे आता या कॉन्टेस्ट मध्ये माझाच चान्स लागणार फिक्स। एक सासू मॉमने मला काही विचारण्याआधीच मी माझी स्वतःची तयारी सगळी करून ठेवते। हां, डिझायनरला ती कॉल करते। हॅलो, दिशा बोलते। मला एका खूप इम्पॉर्टंट ब्युटी कॉन्टेस्टसाठी तुमच्याकडचा एकदम एक्सपेन्सिव्ह आणि रिच लुकिंग जो काही गाऊन असेल त्याचं डिझाईन सेंड करा। अहिल्या देवी किर्लोस्कर, मीच ही ब्युटी कॉन्टेस्ट जिंकणार, तुला इम्प्रेस करणार आणि असंच माझ्या प्लॅन मध्ये सतत अडकवत राहणार। ओके मॅडम, मी प्रयत्न करतो, बट खरं सांगायचं तर हल्ली अशा मुली मिळतात तरी कुठे? नाही, मला ह्या बाबतीत कुठलीही तडजोड करायची नाहीये। मी सांगितली तशीच मॉडेल मला हवी आहे। मला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे, पण आपली संस्कृती आणि परंपरा यांची आब राखूनच। एक सासू मॉम, मी आहे ना, आय प्रॉमिस मी तुम्हाला जिंकून दाखवेन ही कॉम्पिटिशन। नाही, तू आमच्या कंपनीला रिप्रेझेंट नाही करू शकत। काय एक सासू मॉम, मी या घरची सून आहे म्हणून तुम्ही मला नकार देताय का? दिशा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। एक तर तू किर्लोस्करांची सून नाहीयेस, आणि दुसरी गोष्ट, उद्या जर माझ्या सुनेने असं ठरवलं की तिला मॉडेलिंग करायचंय तर माझी काय हरकत आहे? मी तिला सपोर्टच करीन ना। अहो मॅडम, त्या खरंच बेस्ट आहे। मी आता काय सांगितलं तुम्हाला कळलं नाही का? मला अशी मॉडेल हवी आहे जिच्या कपड्यांपेक्षा तिच्या चेहऱ्यावरून तिचे संस्कार दिसतील। तुम्ही माझ्या संस्कारांवर, तुम्ही आमच्यासाठी दुसरी मॉडेल शोधा। पारू, पारू प्लीज हो म्हण ग। आता अशी बॅकफुटला जाऊ नको, जमेल तुला, एकदा हो तर म्हण आईला। पारू, मागच्या वेळी त्या ब्रँड एम्बेसेडर कॉम्पिटिशनच्या वेळी सुद्धा तू अशीच हार मानली होतीस, पण नंतर काय झालं? तू जिंकलीस ना ती कॉम्पिटिशन, तू ब्रँड एम्बेसेडर झालीस। हा, पारू प्लीज तसाच कॉन्फिडन्स आत्ताही दाखव। आदित्य सर, तुम्हाला कसं समजत नाहीये? ही साधी सुधी स्पर्धा नाहीये, ही एक लई मोठी आंतरराष्ट्रीय पातळीची स्पर्धा आहे। तिकडं इंग्रजी बोलावं लागतं, उंच टाचेच्या चपला घालून चालावं लागतं, तोकडी तोकडी कापडं घालावी लागतात, आणि हे समजून मला खरंच नाही जमणार सर। पारू, मला काही प्रॉब्लेम नाहीये, प्लीज पारू, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून जाता कामा नये। पारू, त्या कंपनीवाल्यांचं असं म्हणणं आहे की ब्रँड एम्बेसेडर म्हणून या प्रोजेक्टवर मॉडेल म्हणून तूच हवी आहेस। प्लीज तुला हे करावं लागेल। हे बघ पारू, तू खरंच विचार करून बघ, एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट हातातून जाण्यापेक्षा तू हे करायला काहीच हरकत नाहीये। एक्झॅक्टली। आणि रोज रोज थोडी घालायचेत ना असे कपडे, थोड्या वेळाचाच तर प्रश्न आहे, मग नंतर तुला जे घालायचे ते तू घाल। हा ना। हे बघ पारू, आम्हाला सगळ्यांना तुझ्यावर खूप विश्वास आहे, तुला नक्की जमेल। माफ करा प्रिया मॅडम, पण मला खरंच नाही जमणार हे।
हे बघा, मला फक्त स्वयंपाक करता येतो, माझ्या माणसांची सेवा करता येते, माझ्या कुटुंबाची सेवा करता येते. हे बघा, एक ब्रँड अँबॅसिडर म्हणून मी आपल्या कंपनीसाठी लोकांशी बोलू शकते, आपलं म्हणणं त्यांना पटवून देऊ शकते. पण हे उंच टाचीच्या चपला घालून, छोटी छोटी कापडं घालून लोकांसमोर यायला मला नाही जमणार, नाही जमणार मला. एवढी घरात मॉडेल असताना यांना दुसरी मॉडेल पाहिजे. आता मी या अहिल्या मॅडमला कसली मॉडेल दाखवू? मला खरंच काय कळत नाही. वहिनी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि दिशाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. मला वाटतं दिशानेच आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करावं. मोहन अंकल, थँक्यू. एक सासू मोहन अंकल करेक्ट बोलतात. मला माहिती आहे तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाहीये, पण हे बघा, मी खरंच काही गडबड नाही करणार, शपथ. मी माझं बेस्ट टू बेस्ट देईन. एक सासू मी खरंच खूप मनापासून आपल्या घरासाठी काहीतरी चांगलं करायचं म्हणते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. वहिनी, मलाही असंच वाटतंय की आपल्या कंपनीसाठी दिशाच मॉडेल म्हणून योग्य. ती आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट नक्की मिळवून देईल, खरंच. न्यू सासू थँक्यू सो मच. वहिनी, हा फॉर्म आहे आणि हा आजच भरायचा आहे. पारू, हे मी सांगतोय, प्लीज तयार हो. आदित्य सर, मी सांगितलं ना, मला जमणार नाही. जमणार. श्रीकांत सर, तुम्ही जा लवकर. आईला सांगा की पारू कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला तयार आहे. श्रीकांत सर, असं का करताय तुम्ही? हे बघा, मला खरंच जमणार नाही, तुम्हाला चांगलंच माहित आहे. मी नाही टिकू शकणार त्या स्पर्धेत. तुम्ही काय माझं तोंड बघत उभ्यात? जा लवकर. हे बघा, काळजी करू नका, मी पारूशी बोलतो. जा लवकर. नाही, हा, चल. पारू, श्रीकांत सर, मी खरंच सांगते, मला नाही जमायचं हे. तुम्ही प्लीज समजून घ्या ना. हे बघा, मला धड शुद्ध मराठी बी बोलता येत नाही. मी तिकडे इंग्रजी कसं काय बोलणार आहे? आणि त्यात ती छोटी छोटी कापडं घालून, उंच टाचेच्या चपला घालून मी नाही चालू शकत सर. हे बघा, प्लीज तुम्ही मला धर्म संकटात टाकू नका. मी आहे ना तशी बरी आहे. माझ्यामुळं आपल्या कंपनीचं नुकसान झालेलं मी नाही बघू शकत सर. प्लीज प्लीज. ऐक. कंपनीचा फायदा नुकसान याची काळजी नाहीये मला. मला काळजी आहे ती या घराचं व्यवस्थित होईल ना याची. आणि या घराचं सगळं व्यवस्थित व्हावं असंच वाटतं मला. हे बघ, ऐक, अहिल्याच्या तिच्या सुनेबद्दलच्या अपेक्षा खूप आहेत. तिच्या सुनेनं चार चौघात आत्मविश्वासानं वावरावं असं वाटतं तिला. आणि ह्याच्यात काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही. हे बरोबरच आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. देवी आईंनी त्यांच्या सुनेबद्दल केलेल्या अपेक्षा चुकीच्या नाहीतच. आणि ती सून तू आहेस पारू.